आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं, इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं. आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत, पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात. आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास आपण आपले वर्तमान गमावाल. सक्रिय व्हा, जिम्मेदारी घ्या, त्या गोष्टींवर काम करा ज्यावर तुमचा विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली करत आहात. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा, पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा. आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये, कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला हवा. दुसऱ्यांना केलेल्या मदतीमुळे मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो. नेहमी इतके आनंदी राहा की तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही टेन्शन होईल, हा इतका आनंदी कसा. ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसांपूर्वी एक झाड लावले होते. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. सुंदर दिसणं आणि पैसा असणं या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ठ बनवतात. आपल्याकडे तितकंच असतं ज्या गोष्टींसाठी आपण पात्र असतो. दुसऱ्याकडे पाहून ओढणाऱ्या गोष्टी हा आपला मोह असतो. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अवघड नाही. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ हा आपल्याच हातात असतो. जास्त नाही, पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा नक्की पूर्ण करता येईल. हव्या त्या व्यक्तीला आपल्यावर एवढा तरी विश्वास असायलाच हवा की याच्या आयुष्यात आपल्याशिवाय दुसरं कोणी असूच शकणार नाही. आई वडील कोणतेही असले तरी ते नेहमीच आपल्या लेकराच्या चिंतेत असतात. आपली सर्वाधिक काळजी घेणारी या जगातील एकमेव सुरक्षा व्यवस्था म्हणजे आई वडील होय. त्यामुळे वेळोवेळी त्यांचीही काळजी घ्या. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तर तिरस्कार करणारे सुद्धा भले भले रडतात. खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते. या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं. बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं. आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्या मागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.
यश साजरं करणे चांगले आहे, परंतु अपयशापासून शिकणे महत्त्वाचे आहे. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील, म्हणून वाट पाहत बसलात तर कदाचित आयुष्यभर वाट पाहावी लागेल. पण आपण सुखी आहोत असं आपण ठरवलं तर आपण आयुष्यभर सुखी राहू. इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्याचं भलं झालंय त्यांच्याविषयी मळमळ नसावी. चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात. काल सुद्धा हेच सत्य होतं आणि आज सुद्धा हेच सत्य आहे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील. मुठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका, कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. झुका तितकंच जितकं बरोबर आहे, कारण विनाकारण झुकण्याने सुद्धा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असं नाही. कधी कधी एकटे पण लढावे लागते, पण असे लढा की साथ देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं, कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत असते व जपली जातात ती आपली माणसं असतात. माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतः जळते. परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे, मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत रहा, स्वस्थ रहा, घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध रहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडतच असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना मात्र नाही. इतरांच्या गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्यात काही अर्थ नसतो. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळे द्यायला लागतं, तेव्हा ती फळे गोड असोत वा कडू खावीच लागतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची व त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे.